मित्रांनो, चहा पिल्याशिवाय काही जणांची दिवसाची सुरुवात होणे अशक्यच असते। जोपर्यंत गरम चहाचे घोट त्यांच्या पोटात उतरत नाही तोपर्यंत कोणत्याही कामात त्यांचं लक्ष लागत नाही। काही लोक तर सकाळी उठल्यावर पाण्याऐवजी थेट चहाच पिणे पसंत करतात। हीच अवस्था असते प्रत्येक चहाप्रेमीची, कारण त्यांच्यासाठी चहा म्हणजे जणू स्वर्गातलं अमृतच। परंतु हेच अमृत कधी कधी काही लोकांच्या जीवावर बेततं, कारण अति चहा पिणाऱ्यांना असंख्य शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो। ते कसं हे पाहूयात या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हेल्थ मराठीवर। मित्रांनो, अनेकदा होतं असं की डॉक्टरांकडे गेल्यानंतर चहा आरोग्यदायी नसल्याचं सांगून तो न पिण्याचा सल्ला दिला जातो। मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चहामध्ये अनेक औषधी घटक असतात जे आपल्या शारीरिक समस्यांना दूर करण्यास मदत करतात। तसे पाहायला गेले तर चहा पिण्याचे काही फायदेही आहेत आणि काही तोटेही आहेत। सुरुवातीला आपण याचे काही फायदे पाहू। नंबर 1, अँटीऑक्सिडंटने समृद्ध। चहामध्ये आढळणारे वेलची, दालचिनी, आले यांसारखे घटक त्यांच्या उच्च अँटीऑक्सिडंट गुणधर्मासाठी ओळखले जातात, जे आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉलला बाहेर काढून आपल्या एजिंग प्रोसेसला स्लो करतात। तसेच हे घटक आपल्या शरीरातील मुक्त रॅडिकलचा प्रभाव कमी करतात, ज्यामुळे कॅन्सर सारख्या आजारांना दूर ठेवण्यास आपल्याला मदत मिळते। 2022 मध्ये झालेल्या एका स्टडीमध्ये असे आढळून आले की चहाच्या सेवनाने काही प्रकारच्या कर्करोगाला आळा घालण्यास मदत मिळते। नंबर 2, आपला फोकस वाढतो। मित्रांनो, आजकालच्या जीवनशैलीत प्रत्येकालाच तणावाखाली राहावं लागतं। अशा वेळी चहामध्ये असणारे एल-थेनाइन आणि अमायनो ॲसिड आपल्या दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी फायदेशीर ठरतं। यातील एल-थेनाइन हा घटक आपल्या मेंदूच्या लहरींना ॲक्टिवेट करण्याचे काम करतो, ज्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते आणि आपला फोकसही वाढतो। नंबर 3, आपले आयुष्यमान वाढते। 2022 मध्ये ब्रिटनच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये चहा पिणाऱ्या लोकांवर एक स्टडी करण्यात आला। त्यामध्ये असे आढळून आले की जे लोक 2 किंवा त्यापेक्षा जास्त ब्लॅक टी पितात त्यांना मृत्यू येण्याचा धोका 13% कमी होतो। ब्लॅक टी पिल्याने रक्तवाहिन्यांसंबंधित आजार, हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार कमी होतात। तसेच चहामध्ये आढळणारे पॉलिफेनॉल आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे आपली इम्युन सिस्टीम चांगल्या पद्धतीने काम करते आणि आपली एनर्जी वाढवण्यास मदत मिळते। आता आपण चहा बनवण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ। आयुर्वेदानुसार तुम्ही चहा पावडरला जेवढे कमी उकळवाल तेवढे ते तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरते। म्हणजे जेवढा तुम्ही जास्त वेळ चहा उकळवाल तेवढे फायदे मिळवून देणारे घटक हे चहामधून कमी होतील आणि नुकसान देणारे घटक हे वाढू लागतील। त्यामुळे चहा करण्यासाठी अगोदर गरम पाणी करून घ्या, मग त्यामध्ये चहा पावडर टाकून ती योग्य प्रकारे गाळून घ्या आणि चवीनुसार त्यात कमी जास्त साखर टाकून ती पिण्यायोग्य तयार करा। तेव्हाच तो चहा तुमच्या शरीराला फायदेशीर ठरू शकतो। आता आपण चहा पिण्याची योग्य वेळ जाणून घेऊ, कारण बहुतेक लोक येथेच मोठी चूक करतात आणि त्यामुळे त्यांना मोठमोठ्या आजारांना सामोरे जावे लागते। सर्वात आधी आपण हे समजून घेऊ की चहा कोणत्या वेळी नाही पिला पाहिजे। नंबर 1, सकाळी उठल्याबरोबर चहा पिऊ नये। मित्रांनो, आज भारतात आपल्या दिवसाची सुरुवातच ही चहाने होते, परंतु ही वेळ एकदम चुकीची आहे। कारण सकाळी सकाळी आपण जे काही खातो ती गोष्ट आपली बॉडी खूप फास्ट ॲब्झॉर्ब करते। अशा वेळी सकाळी जेव्हा आपण रिकामे पोटी चहा पितो तेव्हा होते असे की आपल्या शरीरात जेवढे चांगले बॅक्टेरिया आहेत त्यांना मारण्याचे काम हे चहाद्वारे केले जाते। त्याचबरोबर आपल्या तोंडातील लाळेला पातळ करण्याचे कामही चहाद्वारे केले जाते। त्यामुळे जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा अन्नामध्ये लाळ व्यवस्थितरित्या मिक्स होत नाही, ज्यामुळे आपले अन्न चांगल्या प्रकारे बारीक होत नाही आणि जेव्हा हे अन्न बारीक होत नाही तेव्हा ते न पचता सडायला लागते। जेव्हा तुमचे अन्न सडते तिथूनच सुरुवात होते तुमच्या शारीरिक आजारांची, कारण 80% आजारांची सुरुवात ही आपल्या पोटापासून होत असते। नंबर 2, रात्री झोपण्यापूर्वी चहा पिऊ नये। मित्रांनो, झोपण्यापूर्वी 1 कप चहा पिण्याची सवय अनेकांना असते, परंतु ही सवय आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते। कारण चहाच्या पानांमध्ये कॅफेनचे प्रमाण हे जास्त असते, जे आपल्याला लवकर झोप येऊ देत नाही। त्यामुळे होते असे की तुमची बॉडी व्यवस्थित रिकवर होत नाही आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला आळस जाणवू लागतो। आता आपण हे समजून घेऊ की चहा कोणत्या वेळी पिला पाहिजे। मित्रांनो, जर तुम्हाला खरंच चहा प्यायला आवडत असेल तर सकाळी नाश्ता केल्यानंतर 1 तासाने चहा पिणे हे तुमच्या शरीरासाठी उत्तम ठरते। कारण चहा पिण्यापूर्वी नाश्ता केल्याने तुमच्या शरीरावर त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही। तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपेच्या आधी चहा सोडला तर दिवसभरात कधीही चहा पिऊ शकता। चहा पिल्याने शरीराला होणारे नुकसान।
मित्रांनो, जेव्हा आपण सकाळी चहा पितो तेव्हा तो आपल्या तोंडातून डायरेक्ट पोटात जातो आणि पोटात गेल्यानंतर पोटात असलेले ॲसिड चहाला पचवायला सुरुवात करते. चहामध्ये निकोटीन, कॅफेन, साखरेचे प्रमाण हे जास्त असते. या तीनही गोष्टी आपल्या पोटासाठी चांगल्या नसतात. त्यातील निकोटीन हा एक नशीला पदार्थ आहे जो आपल्याला सारखा सारखा चहा पिण्याची इच्छा निर्माण करतो. दुसरी गोष्ट म्हणजे कॅफेन. कॅफेन आपल्या ब्रेन सेल्सला ॲक्टिवेट करण्याचे काम करतो, ज्यामुळे आपला मेंदू जागृत होतो आणि आपल्याला उत्साही वाटू लागते. पण जास्त उत्साही वाटणं कधी कधी आपल्या अंगलट येतं, कारण कॅफेन आपल्या शरीरातील मेलाटोनिन हार्मोनची पातळी कमी करतं, ज्यामुळे आपल्याला झोप येण्यास समस्या येऊ लागतात. त्यामुळे रात्रीचा चहा घेणे आपण टाळलं पाहिजे. तसेच कॅफेन आपल्या एन्झायटीला ट्रिगर करतं. अशा वेळी जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन असेल तर ते आणखीनच वाढू शकतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहामधील साखर. मित्रांनो, साखर हा असा पदार्थ आहे ज्याला पचवण्यासाठी आपल्या शरीराला खूप वेळ द्यावा लागतो. अशा वेळी जेव्हा आपण चहा पितो तेव्हा चहाद्वारे तो डायरेक्ट आपल्या पोटात जातो. जेव्हा तो आपल्या पोटात खूप वेळ पडून राहतो तेव्हा आपले पोट ॲसिड तयार करायला सुरुवात करते, ज्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवू लागतात. तर मित्रांनो, तुम्हालाही आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.